राहुलचा पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर, लेग स्टंपच्या बाहेर जात असताना अतिरिक्त स्वरूपाची धाव धावपलकामध्ये ॲड होते. बघा राहुल क्रिकेटसाठी कधी केव्हाही कुठे पण कसाही येऊन येतो, पण जॉबला लागल्यापासून त्या साऱ्या गोष्टी विसरलाय. वेळ भेटेल त्यावेळेस येतो, सुट्टी भेटल्यावरतीच येतो. राऊंड द विकेट, पुढील चेंडू. ओ यावेळेचा बॉल काय, नो बॉल. पंचांनी नो बॉल घोषित. येस, गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे आणि पहिला गोलंदाज त्याला आता बॅन करण्यात येणार आहे. नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करावं लागेल. माप्रलसाठी एक आशेचा किरण जागा झालाय, कारण त्या चेंडूवरती विकेट आली होती. वैभवजी अब्दुल आमच्या साथीने आहेत. वैभव वेलकम, आपलं हार्दिक स्वागत या चालू असलेल्या सामन्याकरिता. धन्यवाद. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती राहुल गोलंदाजी करत होते. कोणाला लागले चाहूल युवा चषकाची, ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहात. आणि ते चाहूल लागत असताना गोलंदाजाला चक्क काढले. चक्कच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी पंचांनी घोषित केले. अतिरिक्त स्वरूपामध्ये 9+1 अशा 2 धावा मिळाल्या. 2 धाब्याने धावसंख्या जाऊन पोहोचल्या, ती म्हणजेच 3 या धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या. सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळते 2 संघांच्या दरम्यान. तर म्हणजेच KCC माप्रळ तरी बंदरवाडी ब विपक्ष पाटीलवाडी या 2 संघांदरम्यान सामना पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नव्याने तयार होताना पाहतोय आपण. विनायक राईट ओव्हर द विकेट, स्ट्राईक वरती फलंदाज प्रणय. फुलटॉस चेंडू आहे. चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट होत आहे. बॅटची वरची कडे लागली आहे. कडा लागल्यानंतर चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल झालाय. सर्कलच्या आतमध्ये चेंडू राहतोय. चेंडूला गॅदर करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धाब्याने धावसंख्या वाढताना जाऊन पोहोचली, ते म्हणजेच 5 या धावसंख्येवरती 5 धावा बदल्या आहेत. पहिल्या षटकातील 1 चेंडूचा खेळ झालाय आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा विनायक तयार आहे. फुलटॉस चेंडूला ऑन साइडला घेत असताना फुल टॉल वसूल गेलाय. षटकार सीमार का पार. थँक्यू. सुंदर फटका पाहायला मिळाला प्रणय यांच्या बॅटमधून. अगोदरच्या चेंडूवरती स्वीप करण्याचा प्रयत्न, त्यानंतर पुन्हा चेंडूच्या रेषेमध्ये गेलेत. पाहिलं तर पुन्हा एकदा कमबॅक केलंय. गोलंदाजाने सुंदर गोलंदाजीचा तंत्र त्या ठिकाणी यूज केलाय. निर्धाव चेंडूची साख धावताना पाहायला मिळाल्या. एक तिरी तो एक मेरी. नाही, पण वैभव सुरुवात चांगली आहे. पहिला गोलंदाजाला दंडित केल्यानंतर दुसरा गोलंदाजीसाठी आला विनायक. त्यानं 2 धाबा दिला, षटकार दिला, डॉट हाताळला. 3 चेंडूचा खेळ झाला. 11 धाबा धावपलकातील लगावल्या गेल्या. यापेक्षा चांगली सुरुवात माप्रलसाठी काय असू शकते? सुरुवात तर पाटीलवाडीने सुद्धा चांगली केली होती. लेफ्ट आर्म या लोड फुटत पद्धतीने चेंडू बॅटवरती घेतला गेलाय आणि त्या चेंडूला टोलत असताना पाठवलंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार. बंदरगड तालुक्याच्या क्रिकेटमधलं जीव की प्राण असणारी स्पर्धा. गाण्याला अनुसरून जीव की प्राण असणारी स्पर्धा म्हणजे युवा चषक आणि युवा चषकामधील चालू असला सामना. पुन्हा एकदा लोअर पुढला तो चेंडू बॅटवरती घेतला गेलाय. झेल टिपण्याचा प्रयत्न. व्हॉट अ कॅच. इतका खाली जाणाऱ्या चेंडूला झुकून वाकून टिपत असताना कॅचला कन्वर्ट केलं. फलंदाज बाद झाला आणि मैदानाबाहेर जावं लागतंय. फलंदाज प्रणयला बाद होताना आपण पाहिलंय. फटका झापूक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षकाने लावलेले एफर्ट्स त्या ठिकाणी
सुंदर पाहायला मिळाले. चेंडूला शेवटच्या क्षणी गॅदर केले गेले आणि मेडिकेटच्या क्षेत्रापासून जवळजवळ सर्कलच्या दिशेपर्यंत त्या ठिकाणी क्षेत्रक्षेत्र धावत आला. झेलला गॅदर केला आणि फलंदाजाला मात्र बाद होताना पाहायला मिळाले. ना अशा प्रकारची फिल्डिंग करावी लागणार आहे तुम्हाला, कारण ज्या पद्धतीच्या धावा गेल्यात, जितक्या धावा गेल्यात त्या धावांना रोख लागवण्यासाठी हे अटेम्प्ट खूप गरजेचे आहेत. मिडविकेटमध्ये चांगली फिल्डिंग होत असताना चेंडूची फेकी होते, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावपलकावरती आहेत KCC माप्रळ ब संघाच्या. आता मात्र मैदान मारण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार आहे. म्हणून या ठिकाणी यशासाठी कोणत्या प्रकारचा शॉर्टकट नसतो मित्रांनो. कठीण परिस्थितीमध्ये परिश्रम घ्या, मेहनत घ्या, नक्कीच आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आणि यश प्राप्त करण्यासाठी दोन्ही संघ पुन्हा एकदा तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. KCC माप्रळ तरीबंदरवाडी ब विपक्ष पाटीलवाडी या संघाला लढताना पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. किरणच्या हातामध्ये चेंडू, राऊंड विकेट येण्याचा प्रयत्न, शपलवर खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू हवेमध्ये आहे. फटक्यामध्ये तितकी ताकद नव्हती आणि चेंडू नाही पोचू शकला बाउंड्री लाईनपर्यंत, परंतु जोपर्यंत चेंडूवरती येतील तोपर्यंत 2 धावा सहज धावून कंप्लीट केल्यात. आता 18ला कशा पद्धतीनं 36-48 मध्ये कन्वर्ट करता येईल याच्यासाठीचे प्रयत्न माप्रळच्या दोन्ही फलंदाजाचे होताना दिसत आहेत. नक्कीच आतापर्यंत 20 धावा बनल्या आहेत. येणाऱ्या अजून 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. त्याच्यावरती किती मुक्ते फटके खेळणार किरण यांच्या गोलंदाजीवरती. आता मात्र पुन्हा एकदा स्लोवर वन, चेंडूला खेळू काढला फाईल क्षेत्रामध्ये, क्षेत्र निवडलंय आणि चेंडूला इन टू द गॅप क्लिअर करत असताना चेंडू सीमार का पार फरार. मिळतील धावा 4. पंचाचा डिसिजन आलाय डेड बॉल नाही आहे, धावा मिळणार नाही आहेत. फलंदाज विकेटच्या मागे गेले. बघा, ज्या वेळेला तुम्ही फटका खेळतात त्याच्यासाठीचे काही क्लॉज आहेत. तुम्ही जर का स्टम्पच्या मागे जाऊन कोणता फटका मारलाय, म्हणजे तुमच्या शरीराचा संपूर्ण भाग स्टम्पच्या मागे आणि तिथून जर का फटका एक्झिक्यूट केलाय तर तुम्हाला धावा नाही मिळणार. तुम्हाला त्या स्टम्पच्या लाईनच्या पुढेच राहून धावा बनवायचे आहेत, असे काहीसे नियम आहेत. आणि मला वाटतं या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा असा क्षण येस बघा, ॲज पर रूल त्या धावा मिळत नाहीत असं पंचांनी सांगितलंय. तुम्ही स्टम्पच्या मागे जाऊन फलंदाजी नाही करू शकत ॲज पर लॉ. प्रगत क्रिकेटचे काही नियम आहेत आणि त्या नियमावलीला बघता तुम्हाला या चेंडूवरती धावा नाही मिळू शकत. नो स्कोर, खूप दिवसानंतर नो स्कोर ऐकायला मिळाला. चेंडू हवेमध्ये उलट्या दिशेने जात असताना चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना फेकी सुद्धा केली गेली आहे. आकाश कोबनाक कर्णधार चेंडूच्या मागे धावत होते. किरणचा हा चेंडू जर आपण बघाल तर तितका प्रॉपर बॅटवरती नाही आला, पण कौतुक करेल, मागील 3 चेंडूमध्ये 4 धावा फक्त खर्च केल्यात. चांगला पाटीलवाडीकडून कमबॅक होतोय. KCC माप्रळ ब संघ काही प्रमाणात अडचणीमध्ये, कारण चांगल्या स्टार्ट नंतर त्यांना आता धावा पाहिजे तशा मिळत नाहीयेत. नक्कीच पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र धावा मिळत नाहीत, परंतु प्रयत्न वारंवार फलंदाजाकडे होताना पाहायला मिळतोय. चेंडू पण एकदा लॉंग बाउंड्रीला क्लिअर करत असताना येतोय चौकार. आता एक टप्प्यासाठी 50 ठेवलं तर प्रतीक म्हणाल मी आताच जातोय. प्रत्येक झेलसाठी मैदानाबाहेर जो झेल पकडला जातो त्याच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आमचे मित्र प्रतीकजी बैराग यांच्याकडून लगावण्यात आलेले आहेत. आणि कालपासून अनेकाने
अनेक प्रेक्षकांनी तो चेंडू टिपलाय. हुक काढण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दोन चेंडूच्या पाठीमागे एक पुढून येत असताना दिसलाय. चांगलं क्षेत्ररक्षण दोघांनी मिळून केलंय आणि फक्त 2च धावा या चेंडूवरती येताना दिसतात. धावफलक जाऊन पोहोचतोय 28-28 वरती. पहिल्या 2 षटकाची कहाणी आहे. यानंतर होणाऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल सुद्धा केला जाणार आहे. त्यासाठी दोन्ही कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. जय गणेश क्रिकेट संघ वेस्पी वाल्मिकीनगर विपक्ष इनक्लब क्रिकेट संघ भागडेवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. सुंदर 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 गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु पंचाच्या दोन्ही समांतर आणि धावा मिळते आबांतर स्वरूपाची धावा मी त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळेल. त्याच्या अगोदर सुंदर एफर्ट्स त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाले आणि त्या ठिकाणी 2 धावा अडवण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षकांना पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा किरण यांचा पुढचा चेंडू आहे. आता मात्र चेंडूच्या रेषेमध्ये आलेत आणि चेंडूला बेरिकावून दिले. मिड विकेट चेंडू नुसती मार्गा पार क्लिअर करताना येतोय षटकार. धावफलकाची धावा या 2 षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचल्यात 35 वरती. 35 वरती धावफलक जाऊन पोहोचले. बॉल द्या बॉल. युवा क्रीडा कमिटी मंदनगड आयोजित युवा चषक 2026 आपण बघतात. या स्पर्धेसाठी ज्याने देणगी दिलेली आहे किंवा ज्यांचं सहकार्य लाभलं त्या सर्वांचं नामोल्लेखन करणं सुद्धा गरजेचं आहे. या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाचं आणि 5व्या 6व्या क्रमांकाचं पारितोषिक श्री सुकेशनी संदीप जगताप मुंबई पोलीस, कुमार सई संदीप जगताप चिपोळे यांच्याकडून, सहभागी संघात विशेष सन्मान चिन्ह कुमार शौर्य विनायक कावनकर व कुमारी तनिष्का विनायक कावनकर यांच्याकडून. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर आकर्षक चषक मॅन ऑफ द मॅच कुमार खियान कोमल कौशिक पुष्टुरे यांच्याकडून. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आडव्या पाठने खेळले, चेंडूला एका धावेसाठी पाठवले का? येस, सिंगल धाव मिळते. गेम चेंजर सर्वोत्तम 12वा खेळाडू यांच्यासाठी भेटवस्तू, हे विशेष आकर्षण आहे. सर्वोत्तम 12वा खेळाडू साई समीर शिगमन महाफल त्रिबंदर बाडी यांच्याकडून ते बक्षीस आहे. मालिकावीर आकर्षक चषक कुमार निकेश बोलाडेवाडी यांच्याकडून. फलंदाज गोलंदाज आकर्षक चषक श्री मंगेश ठोंबरे यांच्याकडून. मालिकावीरासाठी सायकल सचिन शिगवन आणि सुशील कोटेल यांच्याकडून. प्रथम द्वितीय तृतीयसाठी मेडल कुमार द्विज चेतन मापदी यांच्याकडून. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं. तोपर्यंत दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, रनआउट. कोण होणार? इकडून की सोडली, स्ट्राईक घ्यायची होती, नाही भेटली, सिंगल मिळते. चेक एक मिनिटासाठी फक्त बरंजी थांबवेल आपल्याला, कारण एक कॅश प्राईज झाले. महेश वागरे यांच्यासाठी कॅश प्राईज झाले. त्यांनी जर षटकार टोकला तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. भावेश भावेशजी चोरगे यांच्याकडनं खास एक कॅश प्राईज झाले. बघूया 500 रुपयाचं हे प्राईज षटकारासाठी लावलं जातं. ओ टू कॉम्बॉक्स. बघा, बक्षिसासाठी एक षटकाराला सुद्धा बक्षीस कधी कधी लागतं, कधी कधी लगातार 3ला सुद्धा लागत नाही. म्हणजे त्याचा काही नियम नसतो. मग त्या वेळेला महत्त्व आहे, त्या खेळाडूला महत्त्व आहे. मारणारा खेळाडूचं मनोबल उंचावायचं कधी, याचा सुद्धा एक काहीसा नियम बांधला गेला आहे. हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. लॉंग स्टॉपला चेंडू निघून चाललाय. अडवण्याचा प्रयत्न नाही. हो आणलाय. फाईन लेगचा फिल्डर चेंडूवरती वेगानं आला, त्याने चेंडूला अडवलं आणि आडवेपर्यंत धावा किती काढल्या? 1 2 3 धावा आणि 3 धावाने धावफलक 40 वरती जाऊन पोहोचलंय. 40 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 55 टी शर्ट निकेश बोलाडे निक स्पोर्ट्स यांच्याकडून. फलंदाज गोलंदाज मालिकावीरासाठी ब्रँडेड गॉगल मान्यश्री विजयजी कांबळे विजय ऑप्टिकल यांच्याकडून. मैदानाबाहेर कॅच पकडणाऱ्यांना प्रतीक वैरागकडून 100 रुपये. युवा क्रीडा कमिटीसाठी शनिवारी सकाळचा नाश्ता सचिव विकास कांबळे यांच्याकडून. आडव्या बॅटनं चेंडूला टोलावलंय, पाठवलंय, सीमारेखा पार, षटकार. आणि 500 रुपयाचा कॅश प्राईज. ज्याच्यासाठी बक्षीस लावले तो नॉन स्ट्राईक इनलाय. आता तो स्ट्रायकरला जाणार का, ही चर्चा चालू आहे. नक्कीच त्या गोष्टीची चर्चा आहे. चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडूमध्ये किती धावा बेडा धावा घेण्याचा प्रयत्न.
प्रयत्न केला गेला नाहीये तर फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. वन मोर विकेट गॉन. साक्षी स्नेहा संदीप शिगवण यांकडून जे काही आर्थिक देणगीदार आहेत ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य आपल्याला लाभलं आहे, कुमार शिव अविनाश बोरले आसवलेगाव, श्री स्वप्नील गायकवाड टिटवाळा, सुनील वैराग गुडेगर, मधुकर बुवा शंकर जगताप यांच्या स्मरणार्थ संदेश सदानंद जगताप शिपोळे, अक्षय दिनकर कदम, कैलासवासी मीनाक्षी मारुती बागडे यांच्या स्मरणार्थ श्री मनोज मारुती बागडे, श्री कुमार श्रीवेद आशिष गोठल, श्री काल्या सावंत सावरीगाव, श्री निलेश मोरे देवांश फटुंबुर्ली, श्री अमर शिगवण कुडूक बोरीचा कोंड, मान्य श्री विश्वास शिंदेसाहेब शिवसेना मंदनगड सरचिटणीस, सौ मेघना विकास सामंत कबरगाणी मुंबई पोलीस एनडी स्पोर्ट्स नितेजी धामणे. पुढील चेंडू दुरून लपेटलाय, चेंडू उंच हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि त्यानं टिपला जेर. फलंदाज बाद. श्री प्रवीण जाधव तिडे, कैलासवाची सावित्री भिकू बांद्रे यांच्या स्मरणार्थ श्री भिकू दौलत बांद्रे गणेश कोंड, श्री प्रदीप बेर्डे लोकरवण, कुमारी तुळजा महेश दनावडे लाठवण, कुमारी मायरा भूषण पालकर कुंभारली, श्री सुमित यादव सडे, श्री सकाराम सहदेव कोपनाक बहिरवली, श्री अशोक तानाजी लाखन बहिरवली, श्री गणेश पानसरे HDFC बँक, श्री विकास वसंत शिगवण गुडेगर, श्री प्रवीण रमेश मोरे अध्यक्ष टाकवली क्रिकेट संघ, कैलासवाची दीपाली दीपक राठवल आंबवणे गाव यांच्या स्मरणार्थ नीरज दीपक राठवल यांच्याकडून. चला टॉससाठी या दोन्ही कर्णधार. टॉसही केला जाईल आणि इकडे शुभ सन्मान आहे ते देखील व्यासपीठावरती केला जाईल. दोन्ही टीमचे कर्णधार पोहोचले, त्याच्या अगोदर आपण सन्मान करतोय. सन्माननीय राजीव कदम साहेब जे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान युवा क्रीडा कमिटी मंडणगडच्या वतीनं राजीवजी कदम जे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. अगदी जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते, एका जमान्यातील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती होती अशा एका क्रिकेटपटूचा, एका खेळाडूचा हा सन्मान केला जातोय. अगदी मुंबई क्रिकेटमध्ये देखील ज्यांचे नाव घेतलं जायचं असं सन्माननीय राजीवजी कदम साहेबांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. माईची उपदार अशी शाल, त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेचे युवा क्रीडा कमिटीचे अध्यक्ष आणि ओळखायचे म्हणजे एक वेगवान गोलंदाज, अगदी इन स्विंगर म्हणजे वकार युनिस प्रमाणे इन स्विंगर रिव्हर्स स्विंग चेंडू हाताळण्यामध्ये ज्यांची कला होती असा राजीवजी कदम यांचा सन्मान केला. त्यानंतर अजून एक मान्यवरांचा सन्मान आपण करतो व्यासपीठावरती. सन्माननीय विलासजी बानसे साहेब हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान हा केला जाईल. आदरणीय सन्माननीय विलासजी बानसे साहेब जे उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान युवा क्रीडा कमिटी मंडणगड यांच्या वतीनं हा व्यासपीठावरती केला जातोय. सर्व मान्यवरांची उपस्थिती आज प्रार्थनीय राहिलेली आहेत आणि पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आपण टॉस करतोय. दोन्ही संघाचे कर्णधार चला दोन्ही संघ बरजी मोरे दोन्ही संघाचे कर्णधार. चला दोन्ही संघाचे कर्णधार या नाणेफेकीसाठी. टीम वाल्मिकीनगर आणि बागडेवाडी. वाल्मिकीनगरचे कर्णधार उपस्थित आहेत. बागडेवाडी टीमचे कॅप्टन चला या. वाल्मिकीनगर कॅप्टन तुम्ही या लगेच. बागडेवाडी टीम इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. याच्या अगोदर देखील ती चर्चा झाली होती. मनोज बागडे देखील आहेत उपस्थित आणि हा टॉस केला जातोय. अमोलजी वैराग अध्यक्ष आहेत युवा क्रीडा कमिटीचे, त्यांचे शुभ हस्ते होतोय टॉस. छाप असा कॉल आलाय आणि टॉस वाल्मिकीनगर. त्याने टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितले पहिल्यांदा आम्ही गोलंदाजी करू. यानंतरचा होणारा मॅच जिथे बागडेवाडी आणि वाल्मिकीनगर यामध्ये झाला. टॉस जिंकलाय वाल्मिकीनगर आणि त्यांनी सांगितले पहिल्यांदा आम्ही फिल्डिंग करू. मॅच ऑन गोईंग आहे. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं ओव्हर कॉम बॉक्स. चला मॅचला सुरुवात होणार आहे. टार्गेट आहे पाठलाग करायचा आहे 47 धाबांचा आणि पहिलाच बॉल हा उजव्या शीच्या बाहेरचा आहे. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला दुरून फलंदाज विनीतने, पण त्याच्यावरती कोणती धाब आलेली नाहीये.
कैलासवासी दीपाली दीपक राठवल आंबवणेगाव यांच्या स्मरणार्थ नीरज दीपक राठवल यांच्याकडून कुमार रुद्राक्ष शैलेश पवार सावरी भागडेवाडी उर्मी 11 माप्रळ कुमार ओ या वेळेला लॉफ्ट केलं चेंडूला पाठवला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दे दनादन सिक्सर 6 धावा षटकार. कुमारी वेदांश्री श्रीजागिरी संवादकर कुंभारली कुमारी तीर्था साईज्ञा निलेश जगताप शिगवणगाव कुमारी प्रांशी प्रेमळ जाधव गुडेगर श्री सुनीलदादा तेल बोंडिवली दापोली कुमारी अधीरा राजू पोस्टरे पाटीलवाडी कुमारी अश्वी अमय पोस्टरे टाकवली कुमार आशिष ऋतिक काप ब्रदर्स दंडनगरी श्री प्रशांत बळीराम कासरुंग ठांगर कुमार रतेश ओ यावेचा चेंडू फॉलोथ्रूमध्ये चांगली फिल्डिंग कुमार रतेश रमेश कळमकर कुंभारली कुमार प्रांश पंकज बोथरे दंडनगरी श्री संजय गणपत निमते शेणाली बोलाडेवाडी श्री सचिन संतोष शिगमन वावेलवाडी कुमारी रिद्वी लहुकाप ओ यावेळेला पुन्हा एकदा चेंडू उंच हवेतच नाही तर हवाई सफर करत असताना चेंडू सीमारेखा पार गेलाय षटकार. या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक आभार. आपण सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे युवा चषक युवा क्रीडा कमिटी मंदनगड आयोजित ही स्पर्धा यशस्वीरित्याने आणि गुण्यागोविंदाने या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती पार पडते. घेऊन जातो सर्व वैभव अब्गुल यांच्याकडे आमच्या साथीनं ते सुद्धा उपस्थित आहेत समालोचन कक्षामध्ये. नक्कीच 2 षटकार आले 2 डॉट आले तर धावसंख्या आपण पाहिली तर 12 धावसंख्येवरती जाऊन पोचलाय. 47चा पाठलाग करायचा आहे. 4 मध्ये 12 झाले आहेत. येणार 2 मध्ये किती मारणार ते देखील त्या गोष्टीची चर्चा होणार आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. फलंदाज जागेवरून राहिले चेंडूला जाऊ दिलंय आणि पंचाने घोषित केलं स्क्वेअर चेंडू. वैभव याच्या अगोदरचे चेंडू जर आपण बघाल ना तर 0-6 आले होते. आता या घडीला या रेसला कुठे ना कुठेतरी मोडायचं होतं किंवा या मोमेंटमला ब्रेक करायचं होतं. तिथे विकेट किंवा अजून काहीशी गोष्ट होणं गरजेचं होती. तिथे आला वाईट म्हणजेच काय तर केसीजी माफरळ संघाच्या विरोधात साऱ्या गोष्टी करतात. टप्पा पडल्यानंतर चेंडू हातामध्ये एक फील्ड केला तर तो पण दुसऱ्या धावायचा प्रयत्न केला गेला. दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग चांगली फेकीसुद्धा तितकीच चांगली आहे. 2 धावांनी धावफलक पुढे जाते जाऊन पोचलंय 15 वरती 15 रन्स. अजूनही एका चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. 47 म्हणजे तुम्हाला जवळजवळ 16च्या सरासरीने धावा बनवायच्यात आणि 16च्या सरासरीने धावा बनवण्यासाठी पहिल्या षटकामध्ये पुरेशा धावा आलेल्या आहेत. शेवटचा बॉल पुढचा चेंडू आहे आणि पुढील चेंडूवरती वाईड पंचाचे दोन्ही हात समांतर धावा मिळतात. पुन्हा एकदा अभांतर 16 पहिल्या षटकाचा जो आस्किंग रन रेट आहे तो कंप्लीट करताना पाटीलवाडी संघाला पाहतोय. एक चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. या चेंडूवरती मिळणाऱ्या धावा बोनस स्वरूपामध्ये असणार आहेत. ते किती धावा मिळतील की निर्धाव चेंडूची सांगता होईल. आता पुन्हा एकदा पुढच्या चेंडूला खेळ काढलाय लॉंग ऑफला. चेंडू व्यवस्थित बॅटवरती नाही आहे परंतु बॅटच्या टोला लागल्यानंतर इतका वेगाने आले आहे. लॉंग ऑफला 1 धाव कंप्लीट केली आहे. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा आहेत 17 बिनबाद टीम पाटीलवाडी. 17 आहेत. 17च्या इथून खतरा देखील होताना पाहायला मिळणार. आता खतरा कोणाला आहे तो देखील त्या गोष्टीची चर्चा. पहिल्यामध्ये 17 आले आहेत आणि दुसऱ्यामध्ये खतरा कोणाला आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला असणार आहे की फलंदाजी करताना पाटवली संघाला असणार आहे. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज प्रणय तर पाहायला मिळते 5च्या डावाजूने पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू फुले तीरावरचा उंच हवेमध्ये केला फटका आहे. क्षेत्ररक्षक आले झेल गाले टिपलाय झेल परंतु क्षेत्ररक्षक ठरला फेल. चेंडू सीमारेखा पार येतोय षटकार. आणि 6 धावेने धावसंख्या जर बसल्या ते म्हणजेच 23 या धावसंख्येवरती शेवटच्या सरी झेल टिपला होता परंतु बॉडी बॅलन्स करू शकले नाही आहेत. क्षेत्ररक्षकांना षटकार मिळालाय. पुन्हा एकदा पुढे जड मधला चेंडू आहे. चेंडूला खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने 1 धाव कंप्लीट केली आहे. ते शानदार बॅटिंगचा नजारा पेश केला. 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी जो काउंटर अटॅक किंवा जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट मिळाली आहे. पहिला चेंडू ती षटकार दुसऱ्या षटकाच्या आलाय. षटकानंतर सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केले. दोघांनी समान संधी घेण्याचा प्रयत्न केलाय. बॉलचा चेंडू दुरून चेंडू हवेत. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. 1 धाव मात्र चितूने धावून कंप्लीट केली.
सिंगल धाव आली, सिंगल धाव पुढे जात आहे. 6-1-1 8 धावा आतापर्यंत आल्यात. आता येणाऱ्या 3 चेंडूमध्ये काय ते 8 वसूलल्या जातील का? 17 नंतरचं हे धाव पुढे जात असताना जाऊन पोहोचलं 25 वरती. 25 धावा 9 चेंडूवर 22 धावांची गरज. 9 मध्ये 22 भरवायच्या सुरुवात चांगली झाली आहे, परंतु शेवट देखील तितकंच मेंटेन ठेवणं गरजेचं आहे फलंदाजी करताना. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजाने गोलंदाजी सुंदर पाहायला मिळते. चेंडूला खेळ काढलाय लॉंग ऑफला. एक चेंडू फील्ड करेपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल. डायरेक्ट थ्रो. हा मात्र टाईट कॉल होता. डायरेक्ट हिट झाला असता काम तमाम ठिकाणी होताना देखील पाहायला मिळू शकलं असतं. दोघांचं कॉलिंग कौतुक करण्यासारखं होतं. दोघांनी ज्या पद्धतीने एकमेकाला कॉल केला आणि त्यानंतर दुसरी धाव घेण्याचा जो काय अटेम्प्ट केला आहे ते साहस कौतुकास्पद होतं आणि ते करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण तुम्ही जर का पहिली धाव वेगाने घेतली नाही, तुम्ही एकमेकांना कॉलिंग केलं नाही, तर ती दुसऱ्या धावेचा चान्स जो बनतोय तो सुद्धा निघून जाईल. विकेट सुद्धा येऊ शकते 2 धावा आल्यानंतर. पुढील चेंडू हो यावेळेला उजव्याच्या जास्त बाहेरचा चेंडू होता. त्याला छेडखाणी काढण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. गतीमध्ये काही हलकासा कमीपणा जाणवला आहे. खूप वेळानंतर डॉट बॉल आला आहे. 27 वरती धावफलक आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील बाकी आहे. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज तयार. शेवटचा चेंडूवरती मोठा बटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला जाऊ दिल्या पंचांनी पाहिलंय आणि त्यानंतर दर्शवित आहेत इट्स वाईड. अवांतर धाव. अतिरिक्त धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 28. अवांतर धावा आल्यानंतर काही प्रमाणामध्ये फरक पडतो या धावफलकामध्ये. धावफलकाला कुठे ना कुठेतरी बळकटी येताना दिसते. अतिरिक्त स्वरूपाची धाव. पुन्हा एकदा ऑन साईडला टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय कावकोणाच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करतायत. फेकी होते तोपर्यंत सिंगल आली आहे. सिंगलने विनीतने आपल्याकडे स्ट्राईक ठेवलेली आहे आणि ठेवत असताना 2 षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावफलकावरती किती आहेत? 29. आता 29 आल्या कारणानं येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे या ऐकवाट डिझेला. गोष्टीचा उल्लेख केला गेला आहे. आता या ठिकाणी जो मेहनत घेणार तो मात्र या ठिकाणी मैदान मारताना पाहायला मिळणार. आता मेहनत कोण घेणार त्या गोष्टीची देखील या षटकामध्ये चर्चा रंगणार आहे. 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. 18-16ची सरासरी कंप्लीट करायची होती आणि आता शेवटच्या क्षणी 6 मध्ये 18 वरतीच येऊन थांबलंय. समीकरण 6 मध्ये 18. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज तयार होताना आपण पाहतोय. प्रत्येक स्ट्राईकवरती आहेत फलंदाज. उर्मिल जो 11 चेंडूमध्ये 25 धावांची इनिंग्स खेळतोय. पहिला चेंडू लिडिंग आहे. चेंडू थर्डमॅनला ट्रॅव्हल झालाय आणि त्या ठिकाणी 1 धावा आलाय. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकल्या 30. येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ बाकी. 5 मध्ये 17. षटकारांचं कॅल्क्युलेशन जर बघाल तर 2 षटकार पुरेसे आहेत, पण 3 षटकार मारले तर अजून चांगले. पण मागील 2 षटकांची सरासरी जर बघाल वैभव तर 14.5ची होती. तुम्हाला अचानक त्या सरासरीला 18 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे जे एफर्ट तुम्ही 2 षटकामध्ये लावलेत त्याच्या थोडा पुढे 1-2 स्टेप पुढे जाऊन तुम्हाला खेळ करावा लागणार आहे. जितू यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला वेगाने तटवलंय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न. दुसरी धाव घेत असताना रनआउटची संधी मिस झाली कारण 2 धावा कंप्लीट झाल्यात. अजून पुढे जात असताना सामन्याला बढावा देण्याचा प्रयत्न केला जातोय. आता 4 मध्ये 15. 4 मध्ये 15 धावा बनवायच्या. आता मात्र गोलंदाजी करताना गोलंदाजी 2 चेंडू नियंत्रणात्मक हाताळलेत. येणारे 4 चेंडूवरती सामन्याचं समीकरण बदलाय. यशस्वी होण्यासाठी दोन्ही संघाला प्रयत्न करायचे आहेत आणि प्रयत्न करता पुन्हा एकदा जडमधला चेंडू. सुंदर गोलंदाजी. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्यासाठी कॉल आणि फलंदाज बाद. उर्मिल बाद झालाय. महत्वाचा विकेट मिळालाय. बॅक टू पॅव्हलियन. बघा एक वैभव गोष्ट विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर का उर्मिलच्या बॅटमधून इतक्या चांगल्या धावा येत होत्या तर स्ट्राईक जितू घेण्याचा प्रयत्न का करत होते? उर्मिलला का स्ट्राईक दिली गेली नाही पहिल्या चेंडूपासून किंवा दुसऱ्या चेंडूपासून? नक्की चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला. कदाचित असं असावं
की जो उर्मिल दिसला त्याच्यापेक्षा घातक जितू असावेत किंवा जितू या मॅचला फिनिश करण्याची धमक ठेवतात म्हणून त्यांनी ती स्ट्राईक ठेवली असावी. बघूयात नक्की काय घडलंय. ओ यावरचा चेंडू राऊंड विकेट येत असताना उजवेष्टीच्या बाहेर शहरापासून लांब ठेवलाय, आलाय डॉट. आता उर्वरित 2 चेंडूचा खेळ न बाकी 33 वरती धावफलक थांबलंय. पाठलाग 47 आहे, म्हणजेच काय तर 14 धाव्यांची गरज आहे येणाऱ्या 2 चेंडूमध्ये. 2/14. जितूला काढलं तर एक्सपिरियन्स खेळाडू आहे, एक्सपिरियन्स अनुभवी फलंदाज आहे, त्यामुळे त्याला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न केलाय. आणि पुढच्या चेंडूवरती पुन्हा एकदा बीस टाईप फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल खाली आले, झेल सोडताना पाहायला मिळालं. झेल सुटलाय, जीवनदान मिळाला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेल्या. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजेच 34 34 धावसंख्येवरची. परंतु उर्मिलवरती त्या ठिकाणी धाडस दाखवणं गरजेचं होतं पाठवणी संघाला. उर्मिलच्या बॅटमधून धावा आल्या होत्या आणि त्यानंतर तशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला नाही. आणि शेवटच्या क्षणी चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड जात असताना सीमारेखा पार क्लिअर करताना येतोय चौकार. परंतु सामना पराभव पत्करावा लागला त्या टीम पाटीलवाडी संघाला. आणि यशावरती सवार होताना आपण पाहतोय केसीसी माप्रा. तरी बंदरवाडी संघाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा.